नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल संध्याकाळी तर काय आपला व्हिडिओ आला नाही. काल म्हणजे मित्रांनो थोडी तब्येत बरी नव्हती माझी. म्हणजे शुक्रवारच्या रात्रीपासूनच तब्येत बरं वाटत नव्हतं. म्हणजे ताप वगैरे पूर्ण अशी एनर्जी डाऊन झाली होती मित्रांनो. आणि थोडं असं गळा बसल्यासारखं झालं होतं. त्यासाठी म्हटलं राहू दे, आता काही व्हिडिओ बनवत नाही. म्हटलं जेव्हा तब्येत चांगली होती तेव्हाच बनवूया म्हटलं. मित्रांनो, मग तेच काल गोळ्या वगैरे घेतल्या तेव्हा ताप वगैरे बरा झाला मित्रांनो. आता गायत्री आज रविवार आहे म्हणून आज काय काय बनवते गायत्री? खिचडी. ते आज रविवारी मित्रांनो, आज खिचडी बनवते ती. तिला म्हटलं का संध्याकाळी चिकन घेऊन येईल मग. तेच मित्रांनो म्हटलं चल खिचडी म्हटलं असं पुलाव सारखी बनव म्हटलं खिचडी. तर ते चालेल म्हणे. मग आता ते पुलाव सारखी बनवते मित्रांनो. तर संध्याकाळी बघू आपण मसूर पुलाव. हां चालेल, मसूर पुलाव बनवू मग. तर तेच मित्रांनो, तब्येतमुळे थोडी एनर्जी डाऊन झाल्यासारखी, आवाज जसा येतोय तसा सांभाळून घ्या. काही गोष्टी आत्तापर्यंत तुम्ही सांभाळलं तर याच्या पुढे पण सांभाळून घ्या. तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, आज गावाकडे बघा 2 भाऊ राहतात. 2 भावांमध्ये मी तुम्हाला सिरियसली सांगतो, दोन्ही भाऊंनी ना एकदम मिळून मिसळून राहा मित्रांनो. कारण की आज 2 भावांमध्ये आज एवढ्या भांडणी होत आहेत. त्यांची आज पोरं मोठी मोठी झालेत. कुठे काकावरती हात उचलताना बघतोय, कुठे कोर्ट कचेरीमध्ये त्यांना मारताना बघतोय. म्हणजे त्यांची पोरं आज सख्या काकांना मारतायत. कशावरून? जमिनीच्या वादावरनं. हे बघा, जमिनीच्या वादावरनं भाऊ-भाऊमध्ये काही भांडण करू नका मित्रांनो. एकदम प्रेम संबंधामध्ये काय वाटा असेल ना तो पाडून घ्या. तुमचं काही असेल ना, समजा 12 बिघा असेल, 12मधनं लागल्या 6, त्याला 6 तुम्हाला तेव्हा अर्धा करून घ्या मित्रांनो. तुम्हाला पण जास्त नको, त्याला पण जास्त नको. कारण की थोड्या थोड्या गोष्टीवरनं भांडून काहीच कामाचं नाही मित्रांनो. नाही, तुम्हाला तुमची घराची बाई सांगते, हां मग त्याला कशाला पाहिजे जमीन, मग आपल्यालाच पाहिजे, मग त्याला आहे ना दुसरी नोकरी. तसं काय करू नका मित्रांनो. त्या बाईच्या नांदी काय लागू नका. आपल्या भावांमध्ये काय तोड निर्माण करू नका. बघा, शेवटला तोच भाऊ तुम्हाला कामात येणार आहे. ना मित्रपरिवार कामात येणार आहे, ना नातेवाईक कामात येणार आहे. जो सक्का भाऊ आहे ना तोच कामात येणार आहे मित्रांनो. आणि गावाकडची तर जमीन अजिबात विकू नका. विकू नका म्हणजे अजिबात नको. ती एकदा जमीन सांभाळूनच ठेवा. त्याच्यामध्ये काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा चालू करून द्या. पण जमीन विकायचं अजिबात नाव घेऊ नका. कारण की मी आज भावाभावामध्ये बघतोय, आज म्हणजे तरुण पण लग्न पण झालेले असले त्यांचे, समजा नुसते 30-35 वयाचे पण असतील. दोघांचे जर लग्न झालेले असतील तरी ते वेगळं राहण्याचे विचार करतात की नाही, आम्हाला एकत्र फॅमिली नको पाहिजे. कारण की आधी बघा ना, आधी किती 6-6 भाऊ असायचे, त्याच्यामध्ये 3-4 बहिणी असायच्या, अशी 8-9 जणांची फॅमिली असायची. तरी एकत्र राहायचे, एकदम हसत खेळत जीवन जगायचे मित्रांनो. आता प्रगती होत गेली तर ते जुनी लोक पण आता म्हणजे वेगळे होत चालले आहेत. नाही, आत्ताचे पण पोरं तेच होत चालले. थोडंसं लग्न वगैरे झालं 30 वयामध्ये, 28 वयामध्ये, तरी ते आईवडिलांपासून दूर राहायला बघतात. का? कारण की जी घरात मुलगी आलेली असते तीच म्हणते की नाही, आम्हाला आईवडिलांबरोबर नाही राहायचं आहे, आपण वेगळं राहूया. तर मित्रांनो, तेच अजिबात त्या पोरींचं अजिबात ऐकू नका. कारण की आईवडिलांनाच हा दे, मम्मीकडे दे. काय काय केलं तिने?